नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या विविधा या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण आलो आहे नाशिक शहरातील पंचवटी येथील सुप्रसिद्ध काळाराम मंदिर येथे। प्रभू श्री रामचंद्रांच्या 14 वर्ष वनवासातील अंदाजे 10-10.5 वर्षांनंतर 2.5 वर्ष श्रीराम, सीता व लक्ष्मण ह्याच परिसरात वास्तव्यास होते। प्रभू श्री रामचंद्रांच्या वास्तव्याने पदस्पर्शाने पावन झालेल्या ह्याच भूमीवर ह्याच परिसरात आजचे हे काळाराम मंदिर आहे। मंदिरात प्रवेश केल्यावर सर्वप्रथम दिसतो तो मारुती सभामंडप। मारुती सभामंडपाला 40 स्तंभांचा आधार आहे। हनुमान चालीसा म्हणून 40 स्तंभ आहेत असे म्हणतात। सभामंडपात दास मारुती हात जोडून प्रभू सेवेसाठी उभा आहे। मंदिराचे प्रांगण भव्य असून आतील भागातील ओवऱ्यांना 84 महिरपी आहेत। 84 लक्ष योनींचे प्रतीक म्हणून त्यांची रचना केलेली आहे। मुख्य मंदिरात जाण्यासाठी 14 पायऱ्या चढाव्या लागतात। 14 पायऱ्या श्रीरामचंद्रांच्या 14 वर्षांच्या वनवासाचे प्रतीक म्हणून। गर्भगृहाला आतून 1000 पाकळ्या असलेल्या उमलत्या कमळाची रचना कोरलेली आहे। मंदिरात श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्या काळ्या पाषाणातील मूर्ती आहेत म्हणून याला काळाराम मंदिर म्हटले जाते। काळ्या दगडात बांधलेले हे मंदिर गोपिकाबाई पेशवे यांच्या आदेशानुसार पेशव्यांचे सरदार रंगराव ओढेकर यांनी 1782च्या दरम्यान बांधले। मंदिराच्या बांधकामासाठी 2000 कारागीर 12 वर्ष राबत होते। मंदिरावरील कोरीव काम पाहण्यासारखे आहे। चैत्र पाडव्याला येथे वासंतिक नवरात्रोत्सवास प्रारंभ होत असतो। तसेच वर्षभरात 24 एकादशी महापर्व अगदी उत्साहाने धूमधडाक्यात साजरी होतात। दसऱ्याच्या दिवशी या मंदिरातील प्रभुराम चांदीच्या पालखीतून सीमोल्लंघनाला जातात। गाव वेशीवर शस्त्रपूजन होऊन पालखी परत येते।
दरवर्षी चैत्र शुद्ध एकादशीला श्रीराम रथ व गरुड रथ यात्रा असते. या यात्रेची तब्बल 250 वर्षांची परंपरा आहे. काळ्या पाषाणातील मूर्ती रथात नेणे अशक्य असल्याने तांब्याच्या मूर्ती रथातून नेतात.